जर तुम्ही काम एके इलेक्ट्रिकलला दिले दिलेलं तुम्ही झोपलेत का? आम्ही ESI PF साठी सेटिंग लावणारे तुम्ही झोपलेत का? तुम्ही झोपलेत का? या कंपनीतून पेमेंट चाललाय कर्मचाऱ्यांचा. सगळे सेटिंग लावणारे तुम्ही आहे. तुम्ही जर सगळ्यांना दाखवतो 2 मिनिटं. मीटिंग झालं, आपण त्या मीटिंगला उपस्थित आहे. आम्ही सुद्धा इथं आलो. आपण जे आम्हाला सांगता नाही ते आम्ही तक्रार करतो, कारवाई करतो. साहेब आपण सुद्धा अजून एकही ठेकेदारावर कारवाई केली नाहीये. गेल्या मला वाटतं मी आता तुमची किती सर्व्हिस झाली मला माहित नाही, पण मी 5 ते 10 वर्ष झाली इथे येतोय. कुठल्याही अधिकाऱ्यांनी मला न्याय दिला तर नाहीच साहेब. या मंत्रालयापर्यंत आम्ही गेलो, मंत्र सर्व गोष्टी करतो आम्ही, पण जर आम्हाला इथं न्यायच भेटत नसेल तर अधिकारी का ठेकेदारांना पाठीशी घालतात साहेब? हा एक विषय. ह्या ज्या गोष्टी क्लिअर आहेत, दाखवलेले आहेत पुराव्यासहित, तरी सुद्धा म्हणजे ही महानगरपालिका राजकीय पक्ष चालवतात, अधिकारी चालवतात, ठेकेदार चालवतात. एक मिनिट, आंबरेंनी जो शब्द वापरण्याचा एकदम चुकीचा आहे. माझ्या जागेवर येऊन बस, आणि एक कर्मचाऱ्याला येऊन बस, त्यांनी काय वापरलं ते पण पूर्ण सांगतो सर, पूर्ण सांगतो शब्द, की माझ्या जागेवर बस. वरतून जो शिवसेनेचा जो आमच्या मागे लागतोय ना, ते नाव सांगितलं डायरेक्ट. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एके इलेक्ट्रिकल अँड प्रायव्हेट लिमिटेड मार्फत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला. या प्रकरणी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते सुरेश दळवी यांनी थेट पालिका अधिकाऱ्यांकडे जाब विचारलाय. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात संबंधित कंपनीमार्फत अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारचे नियुक्तीपत्र अथवा पीएफ सुविधा दिली जात नसल्याचा आरोप करण्यात आलाय. एवढंच नव्हे तर कर्मचाऱ्यांचे वेतन कंपनीच्या अधिकृत खात्याऐवजी इतर कंपन्यांच्या खात्यांमधून दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आलाय. यामुळे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा दावा कर्मचाऱ्यांनी केलाय. ही बाब संजय केळकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी भाजपा युवा मोर्चाला संबंधित अधिकाऱ्यांकडे जाब विचारण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सुरेश दळवी यांनी संबंधित कर्मचाऱ्यांसह पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रोडे यांनी कर्मचाऱ्यांच्या तक्रारी गांभीर्यानं घेत 8 दिवसात संबंधित प्रश्नांवर समाधानकारक उत्तर देण्याचं आश्वासन दिलंय. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजपा युवा मोर्चाच्या वतीनं देण्यात आलाय. यावेळी मोठ्या संख्येने कर्मचारी देखील उपस्थित होते. महापालिकेतले अशा अनगिनत विषय दरवेळेस आपले आमदार संजय केळकर साहेबांकडे येतच असतात. गेल्या 6 महिन्यापासून आम्ही ज्या गोष्टीचा पाठपुरावा हा संबंधित अधिकारी जांभरेंकडे करत होतो. एसटीपी प्लांट आहे ठाण्यामध्ये, 60 कर्मचारी काम करतायत. एके इलेक्ट्रिकल ही कंपनी कामाला कार्यरत ठेवलेल्या 60 कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षापासून काम करून सुद्धा जॉईनिंग लेटर दिलं नाही. महापालिकेचं इथं दुर्लक्ष का होतंय? दुसरं, महानगरपालिकेच्याच डिपार्टमेंटमध्ये काम करताना एके इंजिनिअरिंग या विविध 5 कंपन्यांनी पेमेंट देते. ते दाखव, नावं सांगतो त्या कंपन्यांची तुम्हाला सर्व. आता जी 60 कर्मचारी आहेत, पेमेंट हा एके इंजिनिअरिंग कडूनच जायला पाहिजे होता, एके इलेक्ट्रिक कडून. फिंडेक्स, जयस्वाल, त्याच्यानंतर अशा विविध कंपन्या आहेत. आनंद, भगीरथ, ॲक्वाटिच, विशाल एंटरप्राइजेस, अशा विविध कंपन्यातून पेमेंट ह्या 60 कर्मचाऱ्यांना का जातात? म्हणजे कुठेतरी पालिकेतल्या कर्मचाऱ्यांचा पीएफचा देखील ESIचा देखील घोटाळा होत आलेला आहे. कर्मचाऱ्यांना जॉईनिंग लेटर देत नाही, याचा अर्थ महापालिकेचं देखील याच्यावर लक्ष नाही. आणि लक्ष जर असेल तर संबंधित अधिकारी यावर खरोखर त्यांचे धागे धंदाळे यांच्या बरोबर आहेत, हे सरसर दिसतंय. आज 60 कर्मचारी एवढ्या 6 महिन्यापासून त्यांच्याकडे एक पत्र मागतायत. आम्ही तुमच्याकडे काम करतोय, ते पत्र देऊ शकत नाही. पगार खातायत, पगार त्यांना सरासरी पगार देण्यात आले. महानगरपालिकेने सांगितलंय की एक 23,000 पगार किमान वेतन, कुशल वेतन 23,000 आणि अर्धकुशल 22,000, पण त्यांना पगार जातोय 15,000च्या घरात 16,000. सरळ एवढा 6-7 हजाराचा गॅप का दिला जातोय? का करतायत? आज आम्ही यासाठी, जांभळे साहेब तर पळून गेले, काय भेटलेच नाही, कारण फोन लावला, 8-10 कॉल झाले, संबंधित अधिकाऱ्यांची काही भेट झालेली नाही. तर शेवटी आम्ही रोडे सरांकडे भेटलो. रोडे सरांशी संबंधित विषयावर सर्व चर्चा केली. रोडे सरांनी येत्या 8 दिवसात हा सर्व विषयाला पाठपुरावा देऊन उत्तर, योग्य ते उत्तर, जे उत्तर अपेक्षित आहे या कर्मचाऱ्यांना,
ते अपेक्षित उत्तर दिलं जाईल आणि आमदार केळकर साहेबांचं देखील त्यांच्याशी कॉलद्वारे बोलणं झालेलं आहे आणि संबंधित उत्तर चांगली लवकरात लवकर त्यांनी 8 दिवसात देणं अनिवार्य सांगितलेलं आहे. त्याचे आता बघू, जर नाही दिलं येत्या 8 दिवसाच्या नंतर 9व्या दिवशी महापालिकेच्या बाहेर आंदोलन करणार कर्मचाऱ्यांना घेऊन. सातत्यानं कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला जातो, मात्र कॉन्ट्रॅक्टदार असेल, ठेकेदार आणि अधिकारी यांचं कुठेतरी संगनमत आहे का? 100% संगमत. आता तुम्ही बघितलं असेल 2 दिवसापूर्वी पण आपण पाणी खात्यात गेलो. म्हणजे कुठे ना कुठे संबंधित सर्व डिपार्टमेंट केळकर साहेब तर अक्षरशः सातत्याने सर्व विषय घेऊन विधानसभेत उचलावे लागतायत. महापालिका एकीकडे बघतोय आपण की महापालिकेतले विषय विधानसभेत उचलतात. महापालिकेला अधिकाऱ्यांना समजलं पाहिजे की बाबा महापालिकेचे विषय विधानसभेत का उचलतात आणि विषय कोणते असतात. हा अधिकारी फ्रॉड आहे, हा अधिकारी भ्रष्ट आहे. या कर्मचाऱ्यांना 200 कर्मचाऱ्यांना ड्युटीवर घेतलं नाही, 200 कर्मचाऱ्यांना गेल्या 8 महिन्यापासून पगार नाही. हे विषय, अरे एवढी मोठी महानगरपालिका आहे आपली. तुम्ही स्वतः सांगतात की भव्य मोठी महानगरपालिका आहे, मुंबई नंतर दुसरा नंबर लागतो, तुम्ही बोलतात. स्मार्ट सिटी आहे, तुम्हीच बोलतात. आणि स्मार्ट सिटीच्या अंतर्गत हे बघा, हे बेरोजगारांना पत्र नाही, त्यांना पगार टायमावर नाही, काय लावून धरलंय. तुम्ही एक उल्लेख असाही केला की अधिकाऱ्यांना दबाव टाकला जातोय, म्हणजे पक्षाचं देखील आपण नाव घेतलं, दबाव टाकला जातो. ते तिथं आमचे कर्मचारी जेव्हा गेले, हे आपले संबंधित इथं महानगरपालिकेचे कर्मचारी जेव्हा तिथं गेले विचारणा करायला, तांबडे सरांना मी नाव घेतो, तर त्यांनी सांगितलं बाबा तू माझ्या खुर्चीवर बसून बघ. तो कर्मचारी म्हणून तू उत्तर दिलं, या इथं आम्हाला द्या उत्तर कधी देता येईल तर बघा. त्यांचं म्हणणं आहे की आमच्या जागेवर येऊन बस, मग तुला कळेल आम्हाला वरतून कसा प्रेशर आहे, कोणता प्रेशर आहे तो जांभळेंनी सांगावा. आम्ही आहोत बघायला. आमदार केळकर साहेब देखील बघतील किंवा तुला जर प्रेशर असेल, खरोखर तू जर चांगलं काम करत असेल, तुला प्रेशर असेल तर आम्ही बघतो. आणि सर्व कर्मचारी देखील त्यांच्या बाजूने उभे राहतील. मग बघायचं असेल तर जर त्यांची चुकी नसेल तर उभे राहणार की नाही आपण, सगळेजण राहतील. पण चुकी तुमचीच आहे, तुमचीच खुर्ची तुम्हीच गरम करतायत. कुठेतरी खुर्ची थंड करण्याचा वेळ आलेला आहे. महापालिकेत लवकरात लवकर स्वतः आमदार केळकर साहेब पण लक्ष देतील आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता यांच्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार. गली गली में शोर है, गुंबद जामरे चोर चोर है, गली गली में शोर है, गुंबद जामरे चोर है.